नमस्कार. आज आपण भारतातल्या एका खूप मोठ्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत, हृदयविकार. पण थांबा, हे फक्त एका आजाराबद्दल नाहीये. ही गोष्ट आहे एका मोठ्या लढाईची, आपल्या आरोग्यसेवेमधल्या एका भयंकर असमानतेची. विचार करा, भारतात दरवर्षी हृदयविकारामुळे किती लोकांचा जीव जात असेल? आकडा थक्क करणार आहे. तब्बल 29 लाख, हो, 29 लाख मृत्यू. आणि हे फक्त आकडे नाहीयेत, हे ते जीव आहेत जे कदाचित आपण वाचवू शकलो असतो. वैद्यकीय क्षेत्रात एक खूप प्रसिद्ध म्हण आहे, टाइम इज मसल. म्हणजे काय? तर वेळ म्हणजे स्नायू. याचा अर्थ इतकाच की हार्ट अटॅक आल्यानंतर वाया घालवलेला प्रत्येक मिनिट हृदयाच्या स्नायूंना कायमचं संपून टाकतो. आणि म्हणूनच हृदयविकाराच्या रुग्णासाठी त्याचं आयुष्य म्हणजे जणू काही वेळेच्या विरुद्ध लावलेली एक शर्यतच असते. एक अशी रेस जिथे फिनिश लाईन खूपच जवळ आहे. ही शर्यत जिंकण्यासाठी रुग्णाकडे किती वेळ असतो? फार कमी, फक्त पहिले 1 ते 3 तास. ह्यालाच गोल्डन विंडो असं म्हणतात. पण ही सोन्यासारखी वेळ अक्षरशः वाळूसारखी हातातून निसटून जाते. बरं, मग ही शर्यत जिंकायची कशी? त्यासाठी काही स्टेप्स आहेत. बघा, अटॅक आल्यानंतर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर 10 मिनिटांच्या आत त्याचा ECG झालाच पाहिजे आणि तिथून पुढच्या 2 तासांच्या आत एंजिओप्लास्टी झाली तर जीव वाचण्याची शक्यता खूप वाढते. म्हणजे प्रत्येक सेकंड महत्वाचा आहे. पण खरी मेख इथेच आहे. ही शर्यत भारतातल्या प्रत्येकासाठी सारखी नाहीये, अजिबात नाही. आणि इथेच आपल्यासमोर उभी राहते भारतातल्या आरोग्यसेवेमधली एक मोठी दरी. एक अशी दरी जी कित्येक रुग्णांसाठी अडथळ्यांची भिंत बनते. ही दरी किती खोल आहे हे आकडे पाहिल्यावर कळतं. विचार करा, अँजिओप्लास्टीसारखी जीव वाचवणारी जी ट्रीटमेंट आहे त्यासाठी लागणाऱ्या कॅथ लॅब्स, त्यापैकी तब्बल 90% या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, फक्त 10% सरकारी. याचा अर्थ सरळ आहे, जीव वाचवणारी ही टेक्नॉलॉजी अनेकांच्या खिशाला परवडणारी नाही. आणि प्रॉब्लेम फक्त पैशाचा नाहीये. ह्या सुविधा फक्त काही ठराविक राज्यांमध्येच आहेत. महाराष्ट्र, केरळ, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली. बस. बहुतेक चांगल्या सुविधा ह्याच राज्यांमध्ये एकवटल्या आहेत. मग बाकीच्या राज्यांचं काय? तिथल्या लोकांना उपचारासाठी लांबचा, वेळखाऊ प्रवास करण्याशिवाय पर्यायच उरत नाही. आणि या सगळ्यात आणखी एक मोठी अडचण म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता. आपल्या देशात दर 1 लाख लोकांमागे एक पूर्ण कार्डिओलॉजिस्ट सुद्धा नाही. आकडा आहे 0.45 पेक्षाही कमी. विचार करा, ही किती भयानक परिस्थिती आहे. या सगळ्यामुळे ना भारतात जणू 2 वेगवेगळी चित्र तयार झाली आहेत. एकीकडे शहरातला रुग्ण आहे, जो पटकन मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि त्या गोल्डन विंडोमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळते. पण दुसरीकडे आहे गावातला रुग्ण, जो आधी कुठल्या तरी छोट्या क्लिनिकमध्ये जातो, जिथे ECGची सोयच नसते, आणि तिथून शहराकडे निघेपर्यंत ती महत्वाची वेळ निघून गेलेली असते. आणि समजा उपचार मिळालेच, तरीसुद्धा प्रश्न संपत नाहीत. आर्थिक भार इतका प्रचंड असतो की जवळपास 50% रुग्णांचं तर सगळं आर्थिक गणितच कोलमडून पडतं. अनेकदा सरकारी योजना असूनही हा सगळा खर्च भागत नाही. तर हा जो उशीर होतो, तो इतका जीवघेणा का ठरतो? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. रुग्णाच्या मार्गात अडथळ्यांची एक मोठी लिस्टच आहे. पहिलं म्हणजे लोकांना हार्ट अटॅकची लक्षणच माहीत नसतात. दुसरं, वेळेवर गाडी किंवा ॲम्ब्युलन्स मिळत नाही. सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं तर लांबचा लांब रांगा, छोट्या आरोग्य केंद्रांमध्ये ECG मशीनच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे रुग्ण पहिल्यांदा जातो तिथेच त्याला हाताळायला ट्रेन केलेलं कोणी नसतं. ठीक आहे, प्रॉब्लेम तर खूप मोठे आहेत, पण यावर काही उपाय आहेत का? नक्कीच आहेत. ही शर्यत सगळ्यांसाठी समान आणि सोपी कशी करता येईल यावर आता बोलूया. मग काय करायला हवं? तर सगळ्यात आधी छोट्या आरोग्य केंद्रांमध्ये ECG मशीन आणि ते चालवणारे प्रशिक्षित लोक हवेत. ॲम्ब्युलन्सची सोय चांगली करायला हवी. कॅथ लॅब्स फक्त मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित न ठेवता छोट्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पोचवायला हव्यात. नवीन कार्डिओलॉजिस्ट तयार करायला हवेत आणि सरकारी विमा योजना खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचायला हव्यात. म्हणजे आपण पुन्हा फिरून तिथेच येतो. टाइम इज मसल, वेळ म्हणजे स्नायू. पण हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. भारतातल्या लाखो लोकांसाठी वेळ ही काही सहज मिळणारी गोष्ट नाहीये. ती एक लक्झरी आहे, एक चैनीची वस्तू आहे.
जी तुम्ही कुठे राहता आणि तुमच्या खिशात किती पैसे आहेत यावर ठरते. आणि म्हणून जाता जाता एक प्रश्न: भारतातलं हृदयरोगाचं संकट ही खरंच फक्त एक मेडिकल प्रॉब्लेम आहे का, की ही उपलब्धतेची म्हणजे ॲक्सेसची समस्या आहे? यावर विचार नक्की करा.